पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती रस्ते वाहून गेले. उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन. देशाच्या सुमारे 70% भागातून मान्सूनचे ढग गायब. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे शनिवारी रात्री ढगफुटीमुळे पूर आला. अनेक शेतांचे नुकसान झाले, रस्ते वाहून गेले. उत्तराखंडमधील विकासनगर येथे मुसळधार पावसामुळे लखवार जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन झाले, ज्यात अनेक वाहने आणि यंत्रसामग्री गाडली गेली. देशाच्या सुमारे 70% भागातून मान्सूनचे ढग नाहीसे झालेले आहेत. पुढील 5 दिवसात राजस्थान, दिल्ली, NCR, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे. पावसाला विराम मिळाल्याने मध्य प्रदेश, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश यासह उत्तर भारतातील राज्यांमध्ये तापमान वाढले. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे 42°C तापमानाची नोंद झाली. पॅसिफिक महासागरात 3 हवामान प्रणाली तयार होते आहे. जर या बंगालच्या उपसागरात पोहोचल्या तर 18 ते 25 जुलै दरम्यान पावसाची दुसरी फेरी सुरू होऊ शकते. मान्सूनला सक्रिय ठेवणारी प्रणाली कमकुवत झाली आहे. हवामान विभागाच्या मते देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग नाहीसे होण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे मान्सूनला सक्रिय ठेवणारी प्रणाली कमकुवत होणे हे होय. 9 जुलैनंतर बंगालच्या उपसागरात कोणतीही नवीन मजबूती कमी दाबाची प्रणाली तयार झाली नाही. त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना पुरेशी आर्द्रता मिळू शकली नाही. त्याचबरोबर मान्सूनचा पट्टा त्याच्या नेहमीच्या जागेवरून उत्तरेकडे सरकला आहे, ज्यामुळे मध्य, पश्चिम, दक्षिण भारताच्या मोठ्या भागांमध्ये ढग आणि पावसाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. सध्या पाऊस प्रामुख्याने उत्तर भारत, पूर्वेकडील राज्य आणि ईशान्य भारतापुरता मर्यादित आहे. IMDच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात देशाच्या बहुतेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.